अशी अशी मिठी मारली तुम्ही त्या चारुलताला? अशी जवळ मिठीचे पण प्रकार असतात ना, थोडं साईड मिठी मारायची ना. एक मिनिट, मला माहितीये ती तुमची मैत्रीण आहे वगैरे, पण पण अशी मिठी मारून ग्रीट करायची काय गरज होती? शेफाली तुम्ही एवढं रागवू नका. म्हणजे मी काय असं चला 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 आता चारुलताला मिठी मारूया असं म्हणून काही मिठी नाही मारली. ते झालं झालं म्हणजे ते जेस्चर होतं माझ्याकडनं. हे कुठलं जेस्चर आहे? हे अशी, हे बघा सर, ती तशी मिठी नव्हती. एक मिनिट, तशी आणि अशी मिठी काय तशी आणि अशी असते का? मिठी मिठी असते. तुम्ही जी म्हणताय ना ती तशी सहज मिठी नव्हती. मिठीचे पण भरपूर प्रकार असतात आणि मला सगळे प्रकार माहिती आहेत. माहितीये मिठीवरती अभ्यास आहे तुमचा? हो, मग कुठल्या मिठीचा काय अर्थ असतो ना हे मला सगळं माहितीये. ओके, विल यू प्लीज एक्सप्लेन? ओके, ही अशी अशी कंबर वाकवून फक्त खांद्याला खांदा लावलेली मिठी असते ना, ती म्हणजे करायची तर आहे पण दाखवायचं नाही. अशी गालाला गाल लावून मिठी असते ना. हे गालाला गाल कसं होईल? काहीतरी वेगळं सांगताय तुम्ही. सर, गालाला गाल लावून मिठी असते आणि हे श्रीमंत लोक करतात. तुम्हाला माहितीये का? तुम्ही एक मिनिट थांबा हो. अशी घट्ट 10 सेकंद केलेली मिठी असते ना, ती म्हणजे सर. अरे काय करा सर, प्लीज करा. अरे काय करा, काय बोलतोस तू? नाही म्हणजे सॉरी हा, ते वाउचर्स वर सरांच्या सह्या पाहिजे होत्या अर्जंट. हो, वाउचर वरती सह्या. जरा पुढे या. ही कोणती मिठी? ही संकट मोचन मिठी आहे. अगदी वेळेवरती देवासारखा धावून आलास तू. मी माझं काम करतोय सर, तेवढे ते अर्जंट बिलांवर सह्या हव्या होत्या ना, म्हणून. मी पण माझं काम करतोय. वाउचर वरती सह्या झालेल्या आहेत. चारुलता मॅडम म्हणजे कामात एकदम चोख. चारुलता मॅडम नवीन जॉईन झालेल्या आहेत, त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या. त्यांना काय हवं काय नको ते बघा. ओके, तुमचं चालू द्या सर. काय झालं शेफाली? चेहरा आता एकदम उत्साही होता, आता एकदम रडवेला झालाय. तुम्हाला तर दूरचीच माणसं दिसतात ना, जवळची कुठे दिसतात? नाही तसं काही नाही, पण हे कुणा बोलताय तुम्ही? काही कळत नाहीये. सर, आम्ही पण कामात चोख आहोत, फक्त तुम्हाला ते दिसत नाही. अच्छा हो. अच्छा, ते आत्ता जे म्हणालो ते नाही, पण ती लांबची नाहीये बरं का, ती जवळचीच आहे. जवळचीच आहे म्हणजे? कधीपासून ओळखता तुम्ही तिला? कधीपासून म्हणजे आता काय, बराच काळ झाला. तुला मला कधीच सोडून जायचं नाहीये म्हणून ही सगळी कारण आहे. मला? तुला. तू मुद्दामून अडकवलंस. आत्ता सोडतीये, पण यापुढे तुला कायमचं असंच बांधून ठेवीन पदराला. अशी शिक्षा आयुष्यभर भोगायला तयार आहे. यश, कोणी बघेल ना? कोणी बघत नाही. हे बघ, असे मला कोणीतरी सांगितलंय ना, काय? प्रेम बांधून ठेवण्यात नाहीये, मोकळं सोडण्यात. रिअली? चव्हाण फ्यूज गेलाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय प्लॅनिंग चाललंय? विचारा आजोबांना. त्यांना काय म्हणे, धाब्यावरती जायचंय, तंदूर रोट्या खायच्या आहेत, बैंगन के भरते खायचे आहेत, लस्स्या बिस्स्या प्यायच्या आहेत. विचारा त्यांना. बरे आहात ना तुम्ही? काय कुठल्या लस्स्यानं बैंगनचा भरता वगैरे जाऊन खाता तुम्ही ढाब्यावर? तुम्हाला चमचमीत खायला नाही सांगितलंय आजोबा, पण तुम्ही खाणार नाहीयेत, कुठेही जाणार नाहीयेत. ओके,
मी दिल्लीला चाललोय एका मीटिंगसाठी. असं बघू नका माझ्याकडे, हा इथेच थांबणार आहे. समीर, तू आज घरीच थांब आणि लक्ष ठेव यांच्यावर, ओके? ते कुठेही बाहेर जाता कामा नये. त्यांची नजर पाहिलीस का तू? माझं ऐकतील असं वाटतंय तुला? ते बघ. ते मला माहित नाही. आज हे घराच्या बाहेर पडणार नाही. ते जर का बाहेर पडले तर तुझी खैर नाही. आज काहीही झालं तरी सुनबाईच्या हातचं भरीत खायला मी जाणारच, आणि जाणार म्हणजे जाणारच. बरं, मेसेजेस काय असतात माहितीये? गुड नाईट, गुड मॉर्निंग, टेक केअर. ठीक आहे, मी सांगते समीरला की शेफालीला असे कधी म्हणजे संडे बिंडेला मेसेजेस करत जाऊ नकोस. ए नको नको, कशाला उगाच? नाही म्हणजे ते बॉस आहेत आपले, ते कधीही मेसेज करू शकतात. पण प्रत्येकाला असे मेसेजेस करत नाही ते. अच्छा, फक्त मला करतात. प्रत्येकाशी इतके फ्रेंडली नाही आहेत ते. ओके. समीर पण ना कधीही मेसेज करतो यार. काय म्हणालीस? अगं हे बघ ना, समीरचा मेसेज आलाय. सगळ्या फाईल्स रेडी करून ठेव, पण काम आजच्या ऐवजी उद्या करूया. मी तर सगळं रेडी केलंय बाबा आज. आधी तरी सांगायचं ना त्यांना की तो येत नाहीये म्हणून. सॉरी, तू काही म्हणत होतीस का? मी कशाला काही म्हणू? मला भरपूर काम आहे. गप्पा थोडीच मारायला आलोय ना आपण इथे. समीर सरांनी आता हिला मेसेज करायची काय गरज होती? जरा खिडकीतून जरा बाहेर बघ. काय दिसतंय? छोटी छोटी घर आहेत. कौलारू आहेत का? हो. पटकन एक काम कर, 1 2 3 4 असे अंक म्हण. हा? अगं काय 1 2 3 4 म्हण ना. हो हो, म्हणते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. काय झालं आजोबा सर? काही होतंय का तुम्हाला? बाहेर एक मिठाईचं दुकान असेल बघ. हो. एम्बुलन्स थांबून मिठाई कोण घेतं? लगता है कोई अपनी आखिरी ख्वाहिश पूरी करने वाला है. ओ दीदी, नारियल चाहिए क्या? मिठाई. आजोबा सर, ही बिल. माझ्याकडे आता पैसे नाहीयेत, मी नंतर देईन तुला. आजोबा सर, अजून किती खरेदी बाकी आहे?
आपण कधी पोहोचणार, कधी भरीत खाणार, कधी परत निघणार? मोठ्या मॅडमना जर सगळं कळालं ना तर माझी नोकरी जाईल हो. तुझ्या नोकरीचं काहीही होणार नाही. मी बोलतो ना मोठ्या मॅडमशी, आणि असं वाटलं तर सांग तू, मी सांगेन. मला भरीत खायचं होतं म्हणून ही माझ्या बरोबर आली. अगं तुला समीरचा किंवा आजोबांचा काही फोन आला होता का ग? नाही का, काय झालं? अगं, आजोबांना घरातनं न सांगता कुठेतरी बाहेर गेलेत, कोणालाच माहित नाही ते कुठे आहेत. त्यामुळे जरा काळजी वाटते. म्हणजे रीतसर अँब्युलन्स वगैरे बोलून बाहेर पडलेत ते. ऍम्ब्युलन्स मागून का? म्हणजे काय झालं? तब्येत बरी आहे ना त्यांची? ऍम्ब्युलन्स घेऊन ते केले? नाही नाही, तब्येत ठीक आहे त्यांची. त्यांना बेसिकली काहीतरी चमचमीत खायचं होतं म्हणे, समीर सांगत होता. त्यामुळे आम्ही त्यांना जाऊ दिलं नसतं, तर त्यांनी असं अँब्युलन्स वगैरे मागून ते स्वतःच बाहेर पडले, कोणालाही न सांगता. म्हणून जरा काळजी वाटते. म्हणजे समीरला पाठवलंय मी त्यांच्या मागे त्यांना बघायला, पण तोही आता माझा फोन उचलत नाहीये इडियट. तू टेन्शन घेऊ नकोस, मी लावते फोन आणि मला काही कळलं तर तुला कळवते. प्लीज प्लीज मला लगेच कळव. ओके बाय. कुठे आहात तुम्ही आजोबा? फोन रिसीव्ह का नाही करत आहे हा? आपल्या इथं कोणी गचकलं का काय? गेला म्हणजे आजी आळ चुकी चुकी होणार वाटतं. बघ ना. हो बाई, कोण गेलं? काय झालं? आई माहित नाही मला. मध्ये बॉडी कोणाची आहे ते तरी कळलं का? आजोबा नेहाकडे आले असणार हे. नेहाला माहिती तरी का आजोबा येणार आहेत ते? अरे देवा, परी तर घरीच आहे. वाचव देवा. चायला आजकाल अँब्युलन्स पण डिलिव्हरी करायला लागल्यात की काय? अरे बापरे. जग्गू. अरे वा रे वा वा वा. मी जरा आलोय का? अरे तू कुठे चालला? नाही, नेहा घरात आहे की नाही जरा? अरे थांब, मी इथे येतो. हे सरप्राईज आहे. सरप्राईज आहे, पण ती घरात आहे की नाही बघायला पाहिजे ना. तुला सांगतो, ही अशी बिल्डिंग बघितली ना, अरे मला माझे जुने दिवस आठवले. तुम्ही ते आठवा, मी फक्त घरात आहे की नाही बघून येतो. माझे खूप मित्र होते ना, ते असे चाळीत किंवा असे चाळ वजा बिल्डिंग मध्ये राहायचे. काय गंमत असते तुला सांगतो. हे अशी बिल्डिंग म्हणजे ना, प्रत्येक एक बिल्डिंग म्हणजे एक स्वतंत्र अस्तित्व असतं. म्हणजे एक आपलं घर आणि चाळ किंवा बिल्डिंग हेच एक मोठं कुटुंब होतं. आणि आपण एकदा तिथे गेलो की आपण त्या सगळ्याचा भाग बनून जातो. बरोबर आहे. मी जरा काही फॉर्मॅलिटीज नाही, काही हेजिटेशन नाही. तुला खरं सांग, खरी माणसं भेटतात ना ती अशा या बिल्डिंग्स मध्ये. आपल्या पॅरिस मध्ये काय असतं, सगळे रोबो, चेहरा शून्य, भावना शून्य, नुसते बावले फिरत असतात. बरं मला एक सांग, ही सगळी माणसं काय आपल्याला बघायला थांबलीत की काय? हो. हौसेला मुरड पडली. जमलं तर माफ करा या म्हातारेला. असं काही नाहीये आजोबा. ते नातं म्हटलं की समजून घ्यायलाच पाहिजे, नाही का? ते तुझ्यासाठी. आजोबा मला कशाला? अगं असं काय करतेस? मी म्हटलं ना, नातं समजून घे घे घे. अगं पण वहिनी घे ना. आजोबा खरंच नको. आजोबा अगं माझ्या मुलीसाठी मी आणलंय. आणि बरं का, तुमची नेहा ही आमची सून जरी असली तरी ती आता आमची मुलगीच आहे बरं का. तिची काही काळजी करायची नाही, आम्ही आहोत. हो ना. हो हो हो. इतक्या भल्या माणसाची मी खोटं बोलतीये, फसवतीये त्यांना. देव मला कधीच माफ करणार नाही. आजोबा नमस्कार कर. औक्षवंत हो, सुखी राहा. तुमची ती शेजारची परी दिसत नाही कुठे?
आजोबा शाळेत गेली असेल ना? अरे हो, शाळा असेल नाही का? बरं, हरकत नाही. म्हणावा आजोबांनी दिलाय. आजोबा पण आज म्हणजे आजोबांनी एकदम शॉपिंगचा सपाटाच लावलाय. आता मला सांग, सुनबाईच्याकडे जायचं तर रिकाम्या हाताने जायचं का? नाही, तत्व म्हणून बरोबरच आहे, पण अँब्युलन्स मध्ये शॉपिंग झाल्यामुळे आम्हाला थोडासा अचंबा वाटतोय. काय आहे, जरा घाई झाली पाहिजे. हाताला लागलं ते घेऊन जात, पण आवडलं नाही तर बिनदक्कटपणे सांगायचं बरं का. आणि ते परीलाही सांगायचं. तिला वाटेल की आजोबा कंजूस आहे. हे देवा, लवकरात लवकर मला या पापातून सोड. मला खरंच आता सहन नाही होते. तू काही नको करूस, फक्त देवाकडे प्रार्थना कर, कारण मला खरंच कळत नाहीये काय चाललंय. मला खरंच सुचत नाहीये वहिनी. तेच तर करतीये मगासपासून. आता ही झोपलीये म्हणून बरं आहे, उठली तर मग. अगं वहिनी, हळू, तिला ऐकू जाते ना. अरे सुनबाईच्याकडे हे चार्ट कसे काय? अरे आजोबा, ती आमची नेहा आहे ना, तिला मुलांची हौस आहे हो. त्यामुळे ते दिसतंय तुम्हाला. कारण सुट्टीच्या दिवशी ना ती लहान मुलांचे, असे छोट्या छोट्या मुलांचे ना क्लासेस घेते. हे देवा, आणखी एक खोटं. अरे वा, म्हणजे आमची सुनबाई इथे सुद्धा लाडकी आहे वाटतं. हो, इथे म्हणजे नाही, म्हणजे आमच्या पॅलेसमध्ये ती सगळ्यांची मनं जिंकली आहेत. अरे वा. नाही, ती काय फक्त आता सून नाहीये, ती सगळ्यांची आईच झाली असं म्हणा ना. हे सगळे खेळाचे पाठीमागे रिकामे का? पाठीमागे? हा, इथे फोटो होते आमच्या फॅमिलीचे फोटो होते ना, आजच धुवायला काढलेत. धुवायला? पुसायला काढलेत. अच्छा अच्छा. पुरे झाले. अजून खोटं नाही बोलू शकणार मी आजोबांशी. मला त्यांना सांगायलाच हवं. ते अहो काय धूळ येते माहिती इथे बाहेर ना, म्हणजे नुसतं आजोबा, मला तुमच्याशी बोलायचंय. अगं काय झालंय, बोल ना. नेहा, अगो केवढा दूर झालाय नाही. वांग्याचं भरीत करते ना ती आजोबा, त्यामुळे. अरे माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. काय झालं? कुठं काय झालं? कोण का म्हणाला? काहीच नाही झालं. तुम्ही आता स्वतः म्हणालात की मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे, म्हणून मी म्हणालो थँक गॉड. म्हणू शकत नाही का मी थँक गॉड? परीला घेऊन कुठे चालली आहे आता? तुम्ही काय तरी म्हणाला. हसायला काय झालं? अरे हसायला काय सांगतो का मी? सांगतो. अरे क्या जगन्नाथ चौधरी तुम बाता करेले. मला तुम्ही एवढं ऐकवता. मी जगन्नाथ चौधरी है, एम्पायरचा मालक है, मेरे को पूरी दुनिया पहचानती है. अरे मैं इधर चौल में खड़ेला, तुमको कोई पूछ रेला नाहीये. काय काम आहे तुमचे? म्हणून तू हसतोयस? हो मग नालायक बदमाश आहे. चला आता घरी चला लवकर. तुम्ही यशची आजोबा ना, जगन्नाथ चौधरी? यश आमच्याकडे अधून मधून येतच राहतो हो. एवढा मोठा माणूस आमच्या सोसायटीत आला, काय अभिमान वाटतो ना, नाही का हो बंडू काका? हो ना, खूप मोठा माणूस. आजोबा, आम्ही पहिल्याच मजल्यावर राहतो बरं. जमलं तर या. मी सोसायटीची सेक्रेटरी लेले काकू. जमलं तर या बरं. अहो, खूप मोठे व्यक्ती आलेले, जरा चहा टाका. हो बंडू काका, एका सेलिब्रिटी बरोबर जेवायला येणार का? चला. कोणी कुठे जेवायला वगैरे जाणार नाही, घरी जायचं आपल्याला. चला लवकर चला. तू जा, मी इथे जेवून निवांतपणे निघणार आहे. तुम्ही घरी चला ना आजोबा. चला बंडू काका, चला. आजोबा ऐका ना. ऐका ना माझं प्लीज. तुम्ही ऐका नका. अहो ऐका आजोबा प्लीज. अरे तुला आता मी
अरे वा 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 वा, काय खमंग वास सुटलाय भरताचा. भूक लागली आहे ना आता. इतकी धडपड करत मरमर करत तब्येतीचा विचार न करता इथे पोहोचलायत. आता पोटभर जेवा आजोबा. आज मी पोटभर नाही खाणार आहे, मन भरून खाणार आहे. प्रत्येक घासाची चव मी अशी जपून ठेवणार आहे. ठीक आहे, मन भर जेवा. रेश्मा, तुला आहे ना आत वाढ. वा, खमंग झालंय बरी. आवडलं ना आजोबा? अरे म्हणजे काय, आमची नेहा सुगरणाच आहे एकदम. नाही, मला कल्पना आहेच त्याची. मी जेव्हा इथे चालू होतो माझं, तेव्हा बिन तिखटा पिठाचे पदार्थ हिनी केले की चव बदलायची, चविष्ट असायची. आज अचानक चव बदलली, तडक निघून आलो इथे. परीला जाग आली तर सगळाच गोंधळून बसेल. तुम्ही दोघी बसा ना आमच्या बरोबर जेवायला. नाही आजोबा, आम्ही नंतर बसतो. उगाच अडचण होईल. अडचण कशाला होते, एवढा मोठा हॉल आहे, बसू की आपण सगळे एकत्र. आजी सासरा सांगतोय, ऐकायला हवं. तसं नाही आजोबा, अहो ते भरीत संपलंय ना म्हणून. नाही तसं नाही आजोबा, आम्ही खरंच नंतर बसतो ना. सुनबाई, तुझं लक्ष नाहीये आमच्याकडे. काय हवंय आजोबा? अगं, आता मी आजारातून उठलोय, आता जरा कुठे बरा होतोय, आणि पथ्य म्हणून सकाळपासून या सभेने माझं डोकं खाल्लंय. आणि तू हे एवढं भरीत वाढून ठेवलंस एकदम. भरीत झालंय, चांगलं चविष्ट झालंय, खमंग आहे सगळं, पण मला जाणार नाही का? तर एक काम कर, कमी कर. आजोबा थोडंच आहे. अगं हे भरपूर आहे, मला खरंच जाणार नाही, सुचणार नाही. आजोबा, अगं मी माझ्या तब्येतीसाठी सांगतोय. नाही, उद्या परत तूच मला ओरडशील ना की कमी खा म्हणून. जागेवर खरे आजोबा, नाहीतर ते जास्तीचं भरीत खाऊन उद्या वरखाली व्हायचं ना काहीतरी. मी काढ. नाही, मी घेते. यस. अहो आजोबा, केवढं कमी करताय तुम्ही? अगं हे भरपूर आहे. गृहिणीने उपाशी राहून कसं चालेल सांग मला. माय गॉड पप्पा, माय गुडनेस, तुम्ही इथे आहात. तुमच्या काळजीने ना जीव गेला असता माझा. दिसत नाहीये का तुम्हाला? असे न सांगता परस्पर पॅलेस मधून निघून आला तिथे. आमची जराही काळजी नाहीये ना तुम्हाला? म्हणजे तुम्ही असे निघून गेल्यानंतर आमची काय अवस्था होईल, आम्हाला काय वाटेल? कुणाला फोन केले नाहीत माहितीये का आम्ही? आणि माझं पिंकूचू, माय बेबी. आजोबा घरात नाही म्हटल्यानंतर इतके प्रश्न विचारतो, तर भांडवून सोडलं त्याने मला अगदी. पण नाही, तुम्हाला आमची काळजी नाहीच आहे ना. असं का वागता तुम्ही पप्पा? काकू ठीक आहे, ठीक आहे, आता सापडलेत ना आजोबा, शांत हो. टेन्शन किती दिलं त्यांनी बघ ना. टेन्शन बाहेरच्यांना कळत नाही रे हे, पण माझी अवस्था बघ ना काय झाली ते. पप्पा, तुम्हाला खरंच आमची अजिबातच काळजी नाहीये ना? पण तुम्ही किती काहीही म्हणालात ना, तरी तुम्हाला काही झालं तर तुमचं करायला आम्हीच असणार आहोत. दुखलं खुपलं तर आम्हीच बघणार आहोत तुमचं. नेहा, तू तरी फोन करून सांगायचंस ना, कम ऑन, की पप्पा इथे तुझ्याकडे येत म्हणून. जीवाला घोर लागला होता माहितीये नुसता, की बाबा कुठे असतील, काय करत असतील, त्यांच्या औषधाची वेळ झालीये, त्यांनी औषधं घेतलीत का, काय खाल्लं असेल त्यांनी. त्याच्या काळजीने ना माझंच काहीतरी झालं असतं बघ. माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. आई ना पप्पा, तेच तर. आता गेला आठवडाभर तुम्ही ऑक्सिजनवर होतात पप्पा, विसरलात का?
खंडाळ्याहून पार इथपर्यंत आलात. या दगदगीमुळे तुम्हाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं. यश, बस पुरे. किती मोठ्याने बोलणं चाललंय बाहेर. या आवाजाने परीला जाग आली तर पंचायत होईल. मला काहीही झालं नाहीये. मला दगदग झाली नाहीये. मी फ्रेश आहे. मला फक्त भूक लागलीये आणि सुनबाईंनी मला छानपैकी जेवण करून घातलंय. मी अन्नावरती बसलोय. या इथे मला तमाशा नकोय. हे असं बोललं की झालं का? आणि पप्पा, हा तमाशा वाटतोय का तुम्हाला? नाही, काळजी वाटते मला तुमची. खरंच पप्पा, तुमच्या काळजीनेच इथे धावत आली. का? अरे चौथ घे. का रे, काय झालं? चांगलं आहे. चेहरा असं वाकडा का केला? अरे तुझ्या घशाखाली 2 घूट उतरत नाही. मला हेच खाऊ घालतात. आणि तुम्ही जर हे असंच चालू ठेवणार असाल ना तर मी पुन्हा जाणार. आणि मला जाऊ दिलं नाही तर न सांगता जाणार. ठीक आहे, तुम्ही ट्राय करा. मी पॅलेसची सिक्युरिटीच वाढवतोय. तुझ्या पॅलेसच्या सिक्युरिटीला मी काय घाबरतो की काय? त्याला होल कशी द्यायची मला माहिती आहे. हवं असेल तर तुला आज रात्रीच ट्राय करून बघ. हा चेष्टेचा विषय आहे का आजोबा? अरे मी चेष्टा करतच नाहीये. हे असं बेचव सूप घेण्यापेक्षा मी सुनबाईच्या हातचा चमचमीत जेवी. ठीक, तुम्ही ऐकणार नाही आहात ना? बाय. मग मी नेहालाच फोन करून सांग. अरे तिला का फोन करतोय? नाही, 1 मिनिट. तुम्हाला ऐकायचं नाहीये ना? तिला फोन. सिक्युरिटी वगैरे काय, तुम्ही घाबरत नाही ना? हो. हॅलो नेहा. बोल यश. हा, मी ना जरा आजोबांवर चिडलोय. खूप हट्टीपणा करतायत आणि खूप उडवाउडवीची उत्तरं देत आहेत मला ते. बेसिकली मी तुला हे सांगायला फोन केलाय की यापुढे जर का ते असं कोणालाही न सांगता तुझ्याकडे डिरेक्टली आले तर त्यांना अजिबात एंटरटेन करू नकोस. घराबाहेर उभं राहू दे. त्यांना दरवाजाही उघडू नकोस. त्यांना आतही घेऊ नको. नाही अगं, ही काय वागायची पद्धत झाली? कोणालाही न सांगता निघून गेले. सगळ्यांच्या जीवाला इतका घोर लागला होता. बरं, तुझ्याकडे ते आलेत म्हटल्यानंतर कोण त्यांना काही बोलणारही नाही. सो म्हणून तुलाच डिरेक्टली सांगतोय, यापुढे जर का ते असं वागले ना तर प्लीज डू नॉट एंटरटेन हिम. ओके? हॅलो नेहा, काय झालं? परी हट्टाला पेटलीये. तिला आजच्या आज पॅलेसला यायचं. काय? मला खरंच कळत नाही मी काय सांगू तिला. मी तुझ्याशी नंतर बोलते. काय रे, क्या हुआ मेरे शेर? चेहऱ्याचा रंग का उडाला रे? सुनबाईने झापलेलं दिसतंय ना? अरे तिला माझी काळजी आहे. ही अशी सून हवी होती मला. अरे या घरामध्ये प्रत्येकाची आपापली अशी टीम आहे. मी एकटा पडलो होतो, पण आता माझी बाजू घेणारं कोणतरी आलंय. परी पॅलेसवर आली तर कसं होईल? नेहा समजावू शकणार आहे का तिला? पण करणार. तुम्ही जेवला नाहीत ना तर मी भरवी ना तुम्हाला नेहमी सारखं. अरे बापरे, थांबा. एक गुड. अरे वा शेफाली, फॉर अ चेंज भाजी एकदम कमाल झाली. डोळे झाकून केली का? आज ना आईने केली आहे भाजी तुमच्यासाठी. तरीच छान झाली. तुम्ही दिलेल्या रेकॉर्डरमुळे ना तिचा दिवस खूप छान जातो सर. ती इतकी खुश आहे ना की तिने स्पेशली तुमच्यासाठी भाजी पाठवली आहे. फारच छान, फारच छान. हे घे ना, तू पण खा. घ्या. वा, तुम्ही पण घ्या ना शेफाली. वेळ बघा काय झालीये. मी ऑलरेडी जेवले. नाही, मलाही अजून कामाच्या नादात वेळेचं भानच नाही राहिलं.
ते दिसतच आहे. चला चारुलता, आता हे पटकन खाणं झालं की आपल्याला प्रेझेंटेशनचं काम करायचंय आणि अजून ते खूप बाकी आहे. वेळ कमी आपल्या हातात. चला. सर, तिला तयार व्हायला वेळ लागणार असेल तर मी करू का आज प्रेझेंटेशन? सर, काय झालं सर? अरे पाणी, एक मिनिट सर, मी पाणी आणते. काय बोलते? बापरे, हे घे पाणी. अरे म्हणजे काय आंघोळ घालायची काय? मला ठेवा इथे. अरे राहू द्या, ते मी सर एक मिनिट सर, घेतो मी. हा सर. नाही, तुम्ही प्रेझेंटेशन करणार? हो, मग त्यात हसण्यासारखं काय आहे? हसलो नाही मी फक्त एक माहिती म्हणून सांगतो की प्रेझेंटेशन देणं आणि बटाट्याची भाजी करणं याच्यामध्ये फरक खूप असतो बरं शेफाली. मग तिला कसं जमतं? कारण ती गेले काही दिवस त्याच्यावरती काम करते शेफाली. मग मी पण गेले कित्येक वर्ष ऑफिस मध्ये काम करते ना सर. फोन वाजतोय, घेऊ का? एक सेकंड. हा बोला. यस सर. जरा ताबडतोब इथे घरी ये प्लीज. ते परी हट्ट धरून बसले की तिला पॅलेसवर यायचंय. नेहालाही काही कळत नाही काय करायचं ते. तू जरा येशील का इकडे प्लीज? अरे आत्ता? हो यार, मलाही काही सुचत नाहीये. अरे अरे पण कसं? मी आता तासाभरात प्रेझेंटेशन आहे, ती महत्वाची मीटिंग आहे ना, तुला माहिती आहे ना. आय नो समीर, पण काही करता येईल का तिथे प्लीज? माझ्या फ्रेंडला पॅलेसवर जायचंय तर तिला जाण्यापासून कोण थांबवतो बघतोच मी. ओ काय नेहा, जर माझ्या फ्रेंडला माझ्या आजोबांनी पॅलेसवर बोलवलंय तर तिला जाण्यापासून थांबवणारी तू कोण? नाही, मुळात माझ्या फ्रेंडच्या आणि माझ्या आजोबांच्या मध्ये तू येतेच का? तुला कधी जायचंय पॅलेसवर? आत्ता. चला लगेच बॅग पॅक करा, आपण निघूया. म्हणजे तू आता पॅलेसवर जाणार? हो जस. आणि मी पॅलेसवर आल्यावर तिकडची गमती जमती सांगणार. हो जा, पण लवकर रे. हा हो जस, मी पॅलेसवर जाणार, खूप मज्जा येणार. आई, मी खेळणी घेऊन येते. यश, अरे काय करत होती या सगळ्याची? गरज आहे नेहा. मी पण लहानपणी हॉस्टेलमध्ये आजोबांची अशीच वाट बघत बसायचो. कामानिमित्ताने आमची सुट्टी लागल्यानंतरही बरेच दिवस त्यांना मला घ्यायला यायला जमायचं नाही. मग मी वाट बघत बसायचो एकटा. कारण बाकी सगळी मुलं आपापल्या घरी गेलेली असायची, त्यांच्या आई वडिलांबरोबर, त्यांच्या नातेवाईकांबरोबर. मी एकटाच. मलाही खूप वाटायचं आपणही लवकरात लवकर आपल्या घरी जावं, सगळ्यांबरोबर असावं, पण ते शक्य नसायचं. तो एकटेपणा खायला उठायचा नेहा. आज बऱ्याच वर्षांनी मला तो लहानपणीचा यश आणि त्याच्या मनात होणारी घालमेल परीच्या चेहऱ्यावर दिसली. तो एकटेपणा जाणवला. मनात घर करून राहतो ग तो. आपल्या परीला मला अशा आठवणी द्यायच्या नाहीयेत नेहा, कधीच. तू आपली परी म्हणतो तेव्हा इतकं छान वाटतं ना, आणि ज्यावेळी तिचा विचार करतो तेव्हा आपलासा वाटतो. काय काय झालं? काय नाही, दररोज मला एक नवीन यश सापडतो. पण यश, मला खरंच असं वाटतंय की हे सगळं कसं मॅनेज होईल.